चिंचपोकळीच्या चिंतामणीचं यंदा 105वं वर्ष आहे। यंदा गणेशोत्सवानिमित्त जगन्नाथपुरीच्या देखाव्यासह श्रीकृष्णाची मूर्ती साकारण्यात आली आहे। लाखो भक्त चिंतामणीच्या दर्शनाला येतात, त्यांच्यासाठी योग्य सोय मंडळाकडून करण्यात आली आहे। नवसाला पावणारा गणपती म्हणून गणपतीपुळ्याचा गणपती प्रसिद्ध आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येतात। गणपती उत्सवात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पंढरपूर विधानसभेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत इच्छुक आहे। त्यांनी विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे। गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली असून गणेश मूर्तींच्या वाटपातून त्यांनी ही सुरुवात केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या संस्थान गणपती मंडळाचा बाप्पा विराजमान झालाय। छत्रपती संभाजीनगरचा मानाचा गणपती म्हणून संस्थान गणपतीची ओळख आहे। संस्थान गणपतीची ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत मंत्रोपचारात आगमन झालंय। अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी मराठा आरक्षण जागर संवाद दौरा सुरू केलाय। नांदेडमध्ये या दौऱ्यानिमित्त छावा संघटनेचा मराठा आरक्षण जागर संवाद मेळावा पार पडलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे सहपरिवार लालबागच्या राजाचं दर्शन घेतील। सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चांगलंच सुनावलंय। केजरीवालांना जेलमधून फायलींवर सह्या करण्यास न्यायालयानं मनाई केली आहे। त्यामुळे दिल्ली सरकारच्या शेकडो फायलींचा प्रवास थांबणार आहे। राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते। अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या घरात बाप्पाचं आगमन पार पडलंय। भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या घरी देखील गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी आगामी विधानसभा निवडणुकीत तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या सोबत राहण्याचं जाहीर केले। लोकसभेसारखं विधानसभेला देखील घोरपडेंशिवाय पर्याय नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। जो कोणी मराठा आरक्षणासाठी लढा देत असेल त्याला आमचा पाठिंबा आहे, मात्र जो कोणी मराठा आरक्षणाच्या आडून राजकारण करत असेल त्याला आमचा पाठिंबा नाही, असं वक्तव्य नानासाहेब जावळे यांनी केलंय। 30 वर्षांपासून छावा संघटना आरक्षणासाठी लढा देत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। अमरावती विभागात 2.26 लाख हेक्टर शेतीला अतिवृष्टीचा फटका बसलाय। तूर सोयाबीन कपाशी पिकांचं मोठं नुकसान झालंय। 4 दिवसात पाऊस आणि पुरामुळे 10 जणांचा बळी गेला असून 203 जनावरांचा मृत्यू तर 929 घरांची पडझड झाली आहे। गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सण शांततेत आणि आनंदाच्या वातावरणात पार पडावा यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सज्ज झाले। शहरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे नंदुरबार पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत। पुण्यात मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यात महामेट्रो पहिल्यांदाच सलग 40 तास धावणार आहे। सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरील पाथरकुंज येथे यंदाच्या हंगामात तब्बल 7310 मिलीमीटर असा उच्चांकी पाऊस नोंदवण्यात आलाय। महाबळेश्वरलाही यंदा 5965 मिलीमीटर पाऊस झालाय। मागील काही वर्षांची आकडेवारी पाहता राज्यातील पावसामध्ये 30% अधिक वाढ झाल्याचं चित्र आहे। गिरणा धरण 96.8% भरलंय। धरणातून 2442 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। गिरणा धरणाचं हे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालंय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबईवरून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या गणेश भक्तांना पुणे सातारा रोडवरील खंबाटकी या घाटात 12 तासांचा जाम लागलाय। खंबाटकी या घाटात रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीच्या कोंडीला वाहन चालकांना सामोरं जावं लागलंय। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केली आहे। तर गेल्या आठवड्यात पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्यानं ही मागणी करण्यात आली आहे। देशभरातल्या 85% जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आणि वादळानं मोठं नुकसान झालंय। संपूर्ण देशात अतिवृष्टी आणि पुराचं संकट आहे। देशभरातल्या 45% जिल्ह्यांमध्ये अतिभयानक स्थिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।